सुनावणी संपल्यानंतर प्रशांत कोरटकरवर वकिलांचा हल्ला, अमित कुमार भोसले असं मारहाण करणाऱ्या वकिलाचं नाव। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर कोरटकरला आर्थिक मदत करणाऱ्यांची चौकशी होणार, सरकारी वकिलांची माहिती। दिशा सालीन मृत्यू प्रकरणात नवा अँगल, वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच असल्याचं नमूद। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। साधू भवंतावरील वादावर सरकारकडून तोडगा। लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाचा असहकार, लाभार्थ्यांची माहिती न दिल्याने लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली। निरखडली रायगडावर जाताना आदिती तटकरे आणि भरत गोगावेंचा एकत्र प्रवास आणि हॉटेलमध्ये शेजारी बसून नाश्ता, अमित शहांच्या दौऱ्याच्या तयारीची एकत्र पाहणी। फोटोचा अभ्यास करणाऱ्या बड्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी हटवलं, फोटोसाठी गर्दी करणाऱ्यांच्या पोटाला धरून मागे ढकललं। माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमात दादांचा हॅपी इंडेक्स। विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्याने पवार गटाची नाराजी, आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपद आमच्या वाट्याला देण्याचं ठरलं होतं असा युक्तिवाद, दिल्लीत शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करणार। महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून पुण्यात पळ, बंगळुरू घर मालकाला फोन करून दिली पत्नीच्या मृतदेहाची माहिती, पती अटकेत। शेजाऱ्यांकडून 10 वर्षाच्या मुलीला लग्नाची मागणी, अपहरणानंतर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार, पुण्याच्या वारजेतील घटनेने संताप। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा तीव्र शक्तिशाली भूकंप, अनेक इमारती जमीनदोस्त, जीवितहानीचे वृत्त नाही। भूकंपानंतर सुनामीचा इशारा, प्रसिद्ध थायलंड, चीनमध्ये धक्के।